नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेमध्ये येणार आता जबरदस्त टर्न आणि खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. नुकताच आलेल्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो, देवी आईच्या देवळामध्ये आपण पाहतोय इकडे आपल्या इंद्राने मात्र त्याचा जीव सोडलेला असतो. विक्रांतने त्याला जबरदस्त पद्धतीने किडनॅप करून त्याचा खरंच जीवच घेतलाय. मालती आबा मात्र खूप रडत असतात. मालतीला खूप वाईट वाटतं. माझा इंद्रा मला सोडून कुठे गेला असं म्हणून ती आकांत करत असते. राणीने मात्र इंद्राला चक्क उचलून आणले मित्रांनो. राणीने असं काही दुर्गेचं रूप धारण केलेलं असतं. देवी आई समोर तिने प्रार्थना केली आहे की देवी आई माझ्या सौभाग्याला वाचव. देवी आई आज माझी खूप मोठी परीक्षा आहे. तर मित्रांनो आता मात्र राणीचा लढा आपल्याला आता भयंकर पद्धतीने पाहायला मिळणार आहे. इकडे मात्र इंद्राचं डोकं फुटलंय. इंद्रा पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला आता राणी जी आपली आहे ती आता इंद्राला कसं वाचवणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आपण पाहतोय मालती मात्र आबांना म्हणत असते, मी तुम्हाला सांगितलं होतं अजिबात तुम्ही त्याला पाठवू नका, तरी तुम्ही माझं ऐकलं का? नाही. त्या राणीचं ऐकलं का पाठवलं माझ्या इंद्राला? मला पण आता टेन्शन येते माझ्या इंद्राचं असं म्हणत आता मात्र आबा म्हणतात, हे बघा मालती, मी तुम्हाला सांगतोय ना असं अजिबात नाही आहे. काहीतरी राणी चांगलंच करणार असेल म्हणूनच तिने असा डिसिजन घेतला आहे ना. तिच्याविषयी तुम्ही का निगेटिव्ह बोलताय? आता मात्र आबांनी असं म्हटल्यावर मालती म्हणते, हे बघा तुम्हाला त्या राणीचा पुळका असेल पण मला अजिबात नाही आहे. राणी काय मुलगी आहे आणि काय नाही हे मला चांगलंच ठाऊक आहे. आता मात्र तुमच्याचमुळे हे सगळं झालं. माझा इंद्र आता तिकडे गेलाय. पण आबा तिला समजवतात, अहो माझं ऐकून तरी घ्या, काही होणार नाही आहे त्या दोघांना, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. इकडे मात्र आबा टेन्शनमध्ये असतात. कारण केटीने दिलेल्या खबरीनुसार विक्रांत आता परत एकदा फॅक्टरी विकायचा विचार करतोय. सगळं दुपारी मला केटीकडून कळलंय असं आता ते मालतीला सांगत असतात. आता मात्र इथून पहिले मला बाहेर पडावं लागेल, म्हणजे वस्तीत जाऊन रतनला भेटावं लागेल. आता मात्र इथून बाहेर कसं पडणार? विक्रांत दादासाहेब महाडिक पूर्ण आपल्यावर लक्ष ठेवून आहेत असं म्हणतच आता मालती म्हणते, हो त्यांनी आपल्यावर बारीक नजर ठेवायला सांगितली आहे ना, मग आता आपण कसं करायचं, काय करायचं, इथून बाहेर जायचं तरी कसं? आबा म्हणतात, हे बघा मी फटाफट जाऊन रतनला भेटून येतो, त्याला सांगतो की इकडून आता मालती जेव्हा म्हणत असते हो पण त्यांनी जे आपल्यावर लक्ष ठेवलंय असं आता कसं करायचं आपण. इकडे मात्र प्रेक्षकांनो राणी इंद्रा आता पत्ता विचारत त्या कल्लम्माच्या घरी मात्र पोहोचतात. दादासाहेब महाडिकांचा त्यांना फोटो दाखवल्यावर ते लोक यांना ओळखतात आणि सगळेच तिकडले ओळखतात की हा एक नाटकात काम करणारा माणूस आहे. त्याची बायको खूप भांडखोर आहे आणि त्याची बायको खूप डेंजरसुद्धा आहे. कुणालाच काही माहीत नाही आहे, पण बायको डेंजर आहे असं म्हटल्यावर मात्र आता आपण पाहतोय राणी इंद्रा भीतच तिकडे पोचतात. खरं आता काय करायचं? आता मात्र राणी इंद्रा तिकडून निघतात चालत प्रेक्षकांनो. इतक्या अंधारात सुद्धा आता कुत्रे भुंकत असतात. राणी इंद्रा आता तिकडे एकमेकांच्या आधाराने त्या कल्लम्माच्या घरी पोचतात. तर खरं आता आपण पाहतोय प्रेक्षकांनो इंद्राला खूप भीती वाटत असते. इंद्रा बोलतो, राणी अजिबात आपण तिकडे जायला नकोय, पण राणी काही ऐकत नाही. इकडे राणीचे बुवा मात्र आई मात्र परेशान झालेले असतात. त्या गजाला पूर्ण डाऊट आलाय की बुवा घरीच आहे आणि आता बुवांना त्याने बघितलंय की काय म्हणून गजा चक्क आता इकडे त्याच्या घराची झडतीच घ्यायला येतो. मित्रांनो इकडे मालती मात्र आता समजावून सांगते आबांना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आबा बोलतात, बुवा बोलतात, आत्ताचे बुवा जे आहेत ना तिकडून निघत असतात. आता ते बोलतात तेवढ्यातच घराचा दरवाजा वाजतो आणि गजा मात्र घरातच घुसतो. बुवा लगेच बेड खाली जाऊन लपतात. मित्रांनो जबरदस्त पद्धतीने आता सुरेखाने असा काही गोंधळ केलाय की बाई माणूस एकटं घरात आहे आणि तू कसं काय घरात घुसू शकतो असं म्हणून तिने वस्तीवाल्या लोकांना आता इकडे जमा केलेलं असतं आणि घाबरून तो गजा मात्र पळूनच जातो. आता मात्र प्रेक्षकांनो आपल्याला असं पाहायला मिळतंय इकडे राणी इंद्रा फायनली तिकडे पोचलेलेच आहेत. ती बाईचं रूप बघून तरी इंद्रा पुरता घाबरतो. एवढूशा पोराने एक चॉकलेट काय चोरलं तर त्या बाईने त्याला असे काही धपाटे दिले ना. इंद्रा राणी तिच्या घरात येतात आणि तिला म्हणतात, आता आम्हाला थोडीशी मदत करा, आम्ही कालपासून काही खाल्लेलं नाही आहे, आम्ही खूप लांबच्या प्रवासावरून आलो आहे आणि आजच्या दिवस प्लीज इथे राहू द्या, आम्हाला उशीर झाला आहे, उद्या आम्ही निघून जाऊ. आता ती बाई काही तयारच नाही आहे मित्रांनो. इकडून त्यांना हाकलायलाच बसलेली असते. आता मात्र ते रिक्वेस्ट करतात, हातपाय जोड
सोडतात, पैसे लागले तर आम्ही पैसे थोडेफार देऊ, आमच्याकडे जास्त पैसे नाही आहेत. आणि आता असं म्हणत ती मात्र बाई मिरच्याचे तुकडे करून ठेवायच्या अशा अटीवर राणी इंद्राला तिच्या घरामध्ये ठेवून घेते. तर मित्रांनो, पुढच्या भागात आता काय घडणार आहे? चक्क विक्रांतने मात्र इंद्राचं अपहरण केले आणि त्याचा जीव घेण्याचा अक्षरशः प्रयत्न केला. प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात नेमका काय धमाका होणार आहे आणि राणी कसं रणरागिणीचं रूप धारण करून इंद्राचा जीव वाचवणार आहे, हे सगळं पाहण्यासाठी उद्याचा भाग आपल्याला नक्की बघावा लागेल.